आंदोलन झालं सोलापूरमध्ये, पण या आंदोलनाच्या वेळेला माकपचे कार्यकर्ते, माकपच्या वतीनंच खरं तर या आंदोलनाचं आयोजन केलं गेलं होतं, पण हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि माकपचे कार्यकर्ते आमने सामने आल्याचं चित्र पाहायला मिळालं। काही काळ तणावाचं वातावरण होतं, तणावाची परिस्थिती होती। भारत इस्रायलला पाठिंबा देत असताना माकप मात्र विरोधी भूमिका घेत असल्यानं हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले। या गोंधळाच्या दरम्यान माकपनं ट्रम्प आणि नेतन्याहू यांचा प्रतिकात्मक पुतळाही दहन केला। डोनाल्ड ट्रम्प हे जगावर दादागिरी करू इच्छितात। भारत देश हा आखाती देशांच्या तेल आयातीवर अवलंबून आहे। देशाचं भवितव्य हे आखाती देशांना समर्थन करण्यामध्ये आहे। त्या ठिकाणी इस्रायल गेल्या 3 वर्षामध्ये 1 लाखापेक्षा जास्त पॅलेस्टाईनी जनतेला मारलेलं आहे। त्याचा विरोध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी निषेध करत होतो। आमची मागणी होती नरेंद्र मोदींनी याच्यामध्ये हस्तक्षेप केला पाहिजे आणि ते इराणच्या बाजूने उभं राहिला पाहिजे। आणि यापुढची बातमी पुन्हा एकदा राज्यसभेच्या निवडणुकीसंदर्भातली मोठी अपडेट देणार